नाही. त्यांची कीर्ती ओळखण्यासाठी फक्त महाराष्ट्रातल्या मातीत पाय ठेवावे. जाऊन विचारावं कोणत्याही शेतकऱ्याला, कुठल्याही माऊलीला, एका नवोदित उद्योगपतीला किंवा कोणत्याही गरजूला. त्यांचा एक प्रश्न आजही अनेकांच्या कानात गुंजतोय, काय रे, हात धुतले का? हा प्रश्न फक्त स्वच्छतेपुरता नव्हता, तो स्वच्छ चारित्र्य घडवण्यासाठी विचारला गेला होता. प्रत्येक वेळी त्यांच्या विनोद बुद्धी आणि खेळकर स्वभावाबद्दल काय सांगावं. भाषणामध्ये हलकीच कोपरखळी देण्यात दादा पटाईत होते. अगदी गंभीर बैठकांमध्ये सुद्धा हशा पिकवण्याचा दादांचा हातखंडा होता. अरे भैया, अभी तो कहा, देवेंद्र जी ने भी कहा, मैं भी कह रहा हूँ, उसको थोड़ा अभी शाम तक रुको. अभी कल शपथ ली है ना, उनका समझ में आएगा. मैं तो लेने वाला हूं. दादा आहेत म्हणजे सगळंच कसं ऑल वेल असणार ही खात्री तुमच्या आमच्यासह प्रत्येकाला होती. दादा नसण्यानं ही पोकळी आपल्याला सगळ्यांना, खास करून त्यांच्या राजकीय सहकार्यांना जास्त जाणवत राहील. दादांनी आजवर कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही. पक्ष कोणताही असो, दादांनी प्रत्येकाचं काम केलं आणि म्हणूनच आज प्रत्येक पक्षातला आणि जाती धर्मातला व्यक्ती त्यांच्याबद्दल आदराने आणि प्रेमाने बोलतो. हे करणं फार लोकांना जमत नाही, पण दादांना जमायचं आणि म्हणूनच ते सगळ्यांचे लाडके दादा होते ना. दादांनी औद्योगिक क्षेत्राचा, शिक्षणाचा, कला, क्रीडा अशा प्रत्येक क्षेत्राचा विकास होण्यासाठी त्या क्षेत्रातील लोकांना नेहमी पाठबळ दिलं. अपंग कलाकार असो, क्रीडा क्षेत्रात भरारी घेण्याची स्वप्न पाहणारी नवीन पिढी असो, की स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी धडपडणारा तरुण, दादांनी प्रत्येकाला वाटेल ती मदत करण्यात कधीही कंजूशी केली नाही. त्यांच्या स्वभावातच नव्हतं ते. मला या सभेच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला आणि माझ्या शेवटपर्यंतच्या कार्यकर्त्याला विश्वास द्यायचा आहे की आपल्याला कधीच अजित पवारांच्या जीवात जीव असेपर्यंत मी अंतर देणार नाही. दिलखुलास अशी दादांची छबी आता पुन्हा आपल्याला दिसायची नाही, कधीच नाही. पण आपल्या सर्वांच्या मनातून ती पुसलीही जायची नाही. आपल्यालाच ही पोकळी जाणवते तर कुटुंबावर त्या आठवणींचं काय राज्य असेल. आपण पाहिलेल्या महान राज्यकर्त्यामागे, नेत्यामागे, त्या पलीकडे जाऊन एक भाऊ, मुलगा, पती, पिता आणि मित्र हे कसे होते हे सांगू लागलो तर कितीतरी तास उलटून जातील. सगळ्या कुटुंबावर त्यांचं अफाट प्रेम. तसं बघायला गेलं तर अख्खा महाराष्ट्रच त्यांचं कुटुंब होतं. राजकारणाचा ताण बाहेर सोडून घरात सतत हसतमुखाने राहणारे सगळ्यांचे लाडके होते ते.